नमस्कार मित्रांनो. अष्टमातील शनीचा अवघड काळ म्हणजेच लघु साडेसातीचा काळ आणि 12व्या गुरुच्या भ्रमणताही तुमची जिद्द, चिकाटी आणि महत्वाकांक्षा अढळ राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यात तुम्ही तुमचा लोहा सिद्ध करणार आहात. अडथळे, अपेक्षाभंग आणि आव्हानं झुगारून नवा पराक्रम करून दाखवणार आहात. मंगळ तुमच्या पराक्रमाला ऊर्जा देणार असून हा काळ तुमचं खरं अस्तित्व जगासमोर आणण्याची सुवर्ण संधी घेऊन आला आहे. कसा? तो जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. या महिन्यामध्ये 5 जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहेत. अर्थातच शनी जो आहे हा मार्चपासून तुमच्या अष्टम स्थानात आलेला आहे, ज्याला आपण लघु साडेसाती म्हणतो. दुष्काळात 13वा महिना म्हणजेच या महिन्याच्या 19 तारखेनंतर गुरु जो ग्रह आहे हा सुद्धा व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच हे सर्व ऐकून येणारा कालावधी हा खूपच वाईट असेल असं काही तुमच्या मनात येऊ शकेल. काळजी करू नका. लक्षात घ्या, तुमच्या साथीला, तुमच्या मदतीला येणार आहे मंगळ. हा मंगळ तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे आणि तो स्वतःच्या सर्वोत्तम अशा स्थानामधून संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे. आणि ते स्थान आहे पराक्रम स्थान. मंगळाचं दुसरं नाव म्हणजे पराक्रम आणि अर्थातच हा पराक्रम मंगळ गाजवणार आहे आणि तुम्ही तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे, जबरदस्त जी ऊर्जा आहे ही तुम्ही दाखवणार आहात. आणि त्याच्या जोडीला रवी सुद्धा असणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य हा सुद्धा तृतीय स्थानात असणार आहे. तर चला तर आपण बघूया की हे जे ग्रहयोग आहेत हे ग्रहयोग तुम्हाला या संपूर्ण परिस्थितीमधून कसे तरून नेणार आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक आणि शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे सूर्य, हा सूर्य तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 18 तारखेला. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे शनी, हा शनी तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री आहे. आणि अष्टमस्थ जो गुरु आहे हा गुरु तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. जरी हे मोठे ग्रह तुमच्या विरोधात असले तरी तुमच्या साधारण साथीला येणार आहे तो म्हणजे मंगळ. हा मंगळ तुमच्या तृतीय स्थानामधून पराक्रम स्थानामधून भ्रमण करणार आहे आणि साधारण 17-18 तारखेनंतर जो रवी आहे तो सुद्धा त्याच्या बरोबर असणार आहे. काळजी करू नका. तुमच्यातली जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा आणि पराक्रम तुम्ही या महिन्यामध्ये दाखवून देणार आहात. म्हणजे तसं पाहिलं तर तुमच्यासाठी सर्वात जे मोठं अस्त्र आहे तो आत्मविश्वास. तो आत्मविश्वास तुम्हाला या महिन्यात जरूर दिसणार आहे. जी काही अडकलेली कामं आहेत ती पूर्ण होणार आहेत. परिस्थितीवर तुम्ही निश्चित मात करणार आहात. म्हणजे तुमची जी रास आहे ही परिस्थितीला डगमगणारी अजिबात नाही. आणि हे नुसतं पेपरवरच नाही तर प्रत्यक्षात दिसणार आहे. त्याच्यामुळे तयार राहा. अजिबात काळजी करू नका. किती जरी तुम्हाला वाटलं, कितीही काय तुम्ही ऐकलात ही गोष्टी तुमच्या विरोधात आहेत, अष्टमस्थ शनी आहे, परंतु या सगळ्यावर तुम्ही जरूर मात करणार आहात. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हा थोडासा की नोट आहे किंवा वीक पॉईंट आहे तुमच्या राशीचा. तर तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे नेमकं कशा प्रकारचं राहील. 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. पहिला जो ग्रह आहे तो आहे बुध. हा तुमचा लाभेश आहे, हा तुमचा धनेश आहे. हा बुध तुमच्या द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ स्थानामधून भ्रमण करणार आहे. सर्वात जास्त काळ म्हणजे 3 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत हा बुध तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो राजयोगकारक ग्रह किंवा राशीचा जो पंचमेश आहे गुरु, हा गुरु तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानात जाणार आहे दिनांक 19 तारखेला. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शनी, हा सुद्धा गुरुच आहे. हा तुमच्या लाभ आणि व्ययस्थानात जाणार. आणि तिसरा जो महत्त्वपूर्ण ग्रह आहे तो आहे मंगळ, राजयोगकारक. हा तुमच्या मदतीला असणार आहे कायम. हा तुमच्या तृतीय स्थानामधून भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. आर्थिक संदर्भामध्ये जरी तुमची रास थोडीशी खर्चिक असली किंवा पैसे खिशात असले तर बरं वाटतं. तर तो जो भाग आहे हा भाग तुम्हाला या महिन्यात नक्की दिसणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आर्थिक जे पैसे आहेत ते कसे येणार, कुठून येणार, परंतु यश खेचून तुम्ही आधार पैशाच्या संदर्भात सुद्धा ती गोष्ट निश्चित होईल. आणि काळजी करू नका. फक्त जी थोडासा वीक पॉईंट आहे तुमच्यातला तिथे लक्ष द्या. थोडंसं खर्च आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवा, कारण दिवाळीचा सण असणार आहे त्याच्यामुळे खर्च हा होईल, परंतु तो वायफळ होणार नाही याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. थोडंसं ॲट द बॅक ऑफ माइंड ही गोष्ट लक्षात घ्या की जे मोठे ग्रह आहेत हे तेवढेच अजून तुमच्या फेवरमध्ये आलेले नाहीत, शनी आणि गुरु. अर्थात 2-1 महिन्यानंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या आवाक्यात येऊ शकते, परंतु तोवर तरी थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या तृतीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे
घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल राहतील, काळजी करू नका. घरातलं वातावरण सुद्धा व्यवस्थित राहील. आणि साधारण गुरु जो तुमच्या पंचम स्थानामध्ये व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो पंचम दृष्टीने तुमच्या चतुर्थाला बघणार आहे. त्यामुळे कदाचित या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातल्या काय महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकते. म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तू म्हणजे रिनोव्हेट करणं, किंवा घरातील ज्या व्यक्ती असतील, फॅमिलीचे मेंबर आहेत, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगला काळ व्यतीत करणं, अशा प्रकारे सुद्धा काही अनुभव येतील. आणि याच दरम्यान घरातल्या ज्या व्यक्ती असतील, फॅमिलीचे मेंबर आहेत, त्यांच्याबरोबर म्हणजे देवदर्शनाला जाणं, मंदिरात जाणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्ही या दरम्यान घेऊ शकाल. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, की ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो, याबद्दल सांगायचं तर राशीचा जो पंचमेश आहे गुरु, हा गुरु तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो. 19 तारखेनंतर व्ययात जाणार आहे. तर काळजी करू नका. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहते. थोडंफार या महिन्याच्या उत्तरार्धात तू मैमे ज्याला आपण म्हणतो, ती गोष्ट थोडीशी होऊ शकेल. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी बराचसा चांगला असणार आहे किंवा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जे वैवाहिक जीवन आहे, हे नेमकं कशा प्रकारचं आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी, हा शनी तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. त्यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जे कार्यक्षेत्र आहे किंवा जे करिअर आहे, नेमकं कशा प्रकारचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. खरं तर पाहायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो आहे शुक्र, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. मात्र तुमच्या दशम स्थानावरती शनी आणि मंगळ दोघांचीही दृष्टी आहे. याचा परिणाम म्हणून की काय, तुम्ही बऱ्याच प्रमाणात जे तुमचं काम असेल ते अगदी व्यवस्थितपणे कराल, मेहनतीने कराल, पूर्ण मन लावून कराल, त्याचे रिझल्ट सुद्धा मिळतील. परंतु हवं जे क्रेडिट मिळायला हवं, जो की तुमच्या राशीचा थोडासा वीक पॉईंट पण आहे, ते क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे मनामध्ये एक खंत राहील, की आपण एवढं करतोय, आपण मनापासून काम करतोय, परंतु गोष्टी आपल्यासाठी होत का नाहीयेत. थोडंसं या संदर्भात तुम्हाला चिकाटी धरायला हवं, धैर्याने काम घ्यायला हवं. हळूहळू ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होते. परंतु लगेचच्या लगेच एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली म्हणून टोकाचे निर्णय घेणं, हे मात्र या मनामध्ये टाळणं गरजेचं आहे. बाकी जर का सांगायचं झालं तर थोडासा हृदयापेक्षा, भावनेपेक्षा तुमच्या मेंदूचा किंवा विचारांचा आधार घ्या. तुमच्या ॲक्शनमध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा. मग गोष्टी काही तुमच्या विरोधात जाणार नाही. यानंतर आपण चर्चा करू, की तुमच्या म्हणजे जे ग्रहयोग आहेत, त्याचे जे प्रभाव पडण्यात या महिन्यामधले हे नेमके कशा प्रकारचे राहतील. जसं की तुमच्या दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षलशी त्रिकोणयोग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. द्वितीय स्थानात भ्रमण करणारा जो शुक्र आहे, दशमातील हर्षलशी त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातील नेपच्यूनशी प्रतियोग करेल. तर या ठिकाणी खास करून काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळतील. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडवणे की ज्या शुभफलदायी असते, या तुमच्यासाठी घडतील. फक्त तुमची गुंतवणूक आणि खर्च याकडे लक्ष द्या. ते कदाचित चुकण्याची शक्यता आहे. बस तिकडेच तुम्हाला लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे. आता ही जी युती आहे ती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. कागदोपत्री व्यवहार या संदर्भात काळजी घ्या. मात्र एक निश्चित, की ज्या ज्या गोष्टी तुमच्या अडकलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी तुमच्या थांबलेल्या आहेत, त्या पूर्णपणे तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करायला लागाल. कारण याच कालावधीमध्ये रवी आणि मंगळ हे दोन्ही पुरुष ग्रह तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार. त्याच्यामुळे तुमच्या कामाचा उरक हा जबरदस्त राहील, दांडगा आहे. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तृतीयात भ्रमण करतो, दोघांचा जो त्रिकोण योग आहे हा अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुम्हाला काही चांगले लाभ मिळणार आहेत, कागदोपत्री व्यवहार मार्गी लागणार आहेत, मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले सुद्धा मिळणार आहेत. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. आता इथे जो चतुर्थातला जो बुध आहे, त्याच्याबरोबर तुमचा अष्टमातला जो शनी आहे, हा त्रिकोण योग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. वास्तूच्या संदर्भातली कामं अडकलेली असलेली अगदी सहजपणे त्याचा गुंता या दरम्यान सुटू शकेल किंवा त्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी घडू शकतील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आणि हर्षलची प्रतियोग होणार आहे. चतुर्थातील बुध, दशमातील हर्षलची प्रतियोग आणि अष्टमातील नेपच्यूनशी त्रिकोण योग करणार आहे. तर घरातल्या व्यक्ती जे आहे त्यांच्यावर थोडंसं मतवैचित्र हा भाग थोडासा घडू शकेल. वास्तूच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं साधारण 29 तारखेच्या आसपास घेऊ नका.
याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती कोजागिरी पौर्णिमा दिनांक 7 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती लक्ष्मी पूजनाची अमावास्या आहे दिनांक 21 तारखेला. अर्थात या दोन्ही दिवसामध्ये घटना तर चांगल्या आहेत, मात्र लक्षात ठेवा पौर्णिमा किंवा अमावस्या हे स्वतःचे परिणाम मागे सोडतातच. म्हणूनच थोडीशी काळजी घ्या. दिनांक 7 किंवा 31 तारखेला महत्त्वपूर्ण कामं करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.